नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण केसांसाठी लावली जाणारी मेहंदी कशी बनवायची, म्हणजे कशा पद्धतीने भिजवायची, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुठल्याही प्रकाराचे आपण इथे मेहंदी ही घेऊ शकतो. तर इथे मी ब्राऊन कलरची ही मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची जेणेकरून आपले केस खराब होणार नाही, अगदी शायनी, अगदी छान मऊसूत केस कसे होतील, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करणार आहोत, त्यासाठी लागणारं पाणी आपण तयार करून घेणार आहोत. जी मेहंदी आपण भिजवणार आहोत, म्हणजे मेहंदी भिजवण्यासाठी जे पाणी आपल्याला लागतं ते पाणी आपण तयार करून घेणार. त्यासाठी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्या, जेणेकरून आपली मेहंदी अगदी सहज आपली ती भिजली जाईल इतपत आपल्याला पाणी हे आपण यामध्ये घेणार आहोत. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम 1 चमचा मेथीदाणे हे घालणार. मेथीदाण्यामुळे काय होतं, आपले केस अगदी मजबूत होतात. त्यानंतर लगेच 1 चमचा इथे तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळाचा कुठलाही प्रकार वापरला तरी काही हरकत नाही. तांदूळामुळे काय होतं, आपले केस अगदी शायनी आणि मऊ होतात. त्यामध्ये लगेच 1 ते 1.5 चमचा आपल्याला लवंग घालून ते पाणी उकळायला ठेवायचे. तिकडे आपलं पाणी उकळतं आहे तोवर लगेच त्यासाठी लागणार आपल्याला जे ॲलोवेरा जेल असतं, म्हणजे कोरफडचा गर, तो आपण आता अगदी ताजा असा तयार करून घेणार आहोत. आपण जेल वापरलं तरी काही हरकत नाही. तर याचं प्रमाण कमी जास्ती गरजेचं म्हणजे झालं तरी काही हरकत नाही. तर इथे मी लगेच ह्या पद्धतीने आपल्याला शक्य आहे तेवढं आपल्याला व्यवस्थित ताजा गर यामध्ये वापरायचा आहे. त्यामुळे आपल्याला जो केसांसाठी रिझल्ट आहे तो अगदी छान तो मिळतो. म्हणून इथे मी कमी कमी अगदी छोटी अर्धी वाटीभर यामधनं गर हा काढून घेते. जर तुमचे केस गळत असतील किंवा अगदी रूटखट झाले असते, आपले काही रफ असे केस होऊन जातात नेहमी धुवून तर यावेळेस नक्की तुम्ही ह्या पद्धतीचं हे सिरप वापरा. तर त्यामुळे तुमचे केस अगदी मुलायम असे होतील. तर इथे मी कोरफडचा गर काढून घेतला आहे. त्यानंतर तिकडे आपलं पाणी देखील हलकंसं गरम झालं आहे. लगेचच त्या पाण्यामध्ये आपल्याला हे कोरफड टाकून घ्यायचे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ मोठ्या प्रमाणात झाला असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे निंबाचा पाला तरी वापरला तरी काही हरकत नाही. त्यामुळे काय असतं, आपल्याला छान यापासून रिझल्ट मिळेल. तर इथे फक्त आपल्याला केस गळती अगदी मऊसूत केस होण्यासाठी आपण यामध्ये फक्त मेथीदाणे, तांदूळ, कोरफड आणि लवंग वापरलं आहे. जर तुम्हाला डॅन्ड्रफ वगैरे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही यामध्ये निंबाचा पाला वापरला तरी काही हरकत नाही. तर आता आपल्याला जे मेथीदाणे आणि आपलं जे तांदूळ घातला आहे तो छान मऊ होईपर्यंत, म्हणजे तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला याला आता उकळून घ्यायचं आहे. त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घाला, जेणेकरून तांदूळ शिजल्यानंतर देखील आपलं मेहंदी भिजेपर्यंत इतपत पाणी यामध्ये राहील. तर मंद आचेवरती आपल्याला ह्या पद्धतीने छान आता हे पाणी उकळून घ्यायचे, जेणेकरून आपला तांदूळ आणि ते मेथीदाणे हे शिजतील. यामुळे काय असतं, आपल्याला स्पा करण्याची गरज नाही किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण सिरप बनवून केसांना लावतो ते देखील आपल्याला करून घेण्याची गरज नाही. तुम्ही याला छान असं हे रेमेडी म्हणून, म्हणजे फक्त हे पाणी देखील आपण केसांना लावलं तरी काही हरकत नाही. त्याचा देखील अगदी छान असा रिझल्ट आपल्याला मिळतो. तर आपले तांदूळ छान मऊ शिजून तयार झाले. त्यानंतर काय करायचं, गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपलं हे पाणी तयार होतं. ह्या पाण्यामुळे आपले केस अगदी मुलायम आणि अगदी छान असे ते आपले केस हे तुटण्यापासून किंवा जे आपल्याला बेबी हेअर्स असते त्यांना ग्रोथ देखील अगदी छान या पाण्यामुळे होतो. तर पाणी आपल्याला गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चाळणी घ्या, त्या चाळणीने आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. तर ह्याच पाण्याचा आपल्याला फक्त वापर करायचा आहे. जर तुम्ही मेहंदीमध्ये हे पाणी नसाल वापरत तर इतर वेळेस फक्त तुम्ही पाण्याचा वापर करणार असाल आणि त्यावेळेस काय करायचं, मेहंदी न लावता जर याची पेस्ट देखील आपण छान मिक्सरला बारीक फिरून लावली केसांना तरी देखील अगदी छान त्याचा रिझल्ट मिळतो. तर लगेच त्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम मी साधी मेहंदी घेतली, म्हणजे जी आपली अगदी रेग्युलर हाताला लावायची मेहंदी असते, अजिबात केमिकल वगैरे काही नाही. तर ती मी मेहंदी घेतली. त्या मेहंदीमध्ये आपल्याला आता निशा, हिना, आपण कुठल्याही प्रकारची
काळी किंवा लाल मेहंदी वापरत असाल ती मेहंदी यामध्ये मिक्स करा. यामुळे आपले केस खराब होत नाही. जर आपण डायरेक्टली ही ना मेहंदी लावली तर त्यामुळे आपल्याला तात्पुरता रिझल्ट दिसतो, पण नंतरून आपले जे केस असतात अगदी खराब ते दिसतात. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही मेहंदी भिजवून लावाल तर तुम्हाला अगदी छान बऱ्याच दिवसपर्यंत रिझल्ट हा मेहंदीचा मिळेल. तर आपल्याला गरजेनुसार पाणी घालून छान व्यवस्थित आपल्याला ही मेहंदी भिजवून घ्यायची. मेहंदी भिजल्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर लगेचच मेहंदी ही केसांना अप्लाय करा. जास्त वेळ भिजवून ठेवू नका. त्यानंतर लावल्यानंतर मेहंदी ही फक्त हलकीशी सुकेपर्यंत आपल्याला केसांवरती राहू द्यायची आणि त्यानंतरच लगेचच केस आपल्याला धुवून काढायचे. बऱ्याच वेळेस काही जण 3 ते 4 तास मेहंदी डोक्यावरती लावून ठेवतात, त्यामुळे देखील आपले केस हे तुटण्याची शक्यता असते. म्हणून मेहंदी लावल्यानंतर तुम्ही फॅनखाली बसून सुकवून घ्या, तर लगेचच छान आपल्याला रिझल्ट हा मिळतो. त्यानंतर आपल्या नॉर्मल पाण्याने आपण मेहंदी ही धुवून घेतली तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट मेहंदी ही आपली